अमित त्याच्या आवडत्या अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटरचं दार ढकलून आत आला तेव्हा रात्रीचे 10:30 वाजत आले होते. खानावळ बंद व्हायची वेळ होऊन गेलीये हे त्याला माहिती होतं. निदान पार्सल तरी घेऊन जाऊ या आशेने तो आत शिरला होता. गेल्या 6 महिन्यांपासून तो या खानावळीचा रेग्युलर कस्टमर बनला होता. इथे मिळणाऱ्या चहा आणि मिसळपावपासून मॅगी, पावभाजी आणि बिर्याणीपर्यंत सगळ्या डिशेस त्याने ट्राय केल्या होत्या. शक्यतो एका हॉटेलमध्ये दुसऱ्यांदा परत न जाणारा अमित अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटरमध्ये मात्र आठवड्यातून 2-3दा नक्की येतच असे. रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान यायचं. प्रत्येक वेळी मेनूमधल्या एखाद्या डिशवर खानावळीच्या मालकिणीसोबत चर्चा करायची. पोट आणि मन भरलं की पुढच्या कामाला लागायचा. हा त्याचा जवळजवळ ठरलेला कार्यक्रम होता. दिवसभर काम करून थकल्यावर रात्री खानावळीच्या मालकिणीशी म्हणजे रुचिता वहिनींशी बोललं की त्याला हमखास फ्रेश वाटायचं. रुचिता वहिनीचं वागणं, बोलणं, दिसणं सगळं त्याला खूप एनर्जी देऊन जायचं. या दोघांचं बोलणं अगदी कामापुरतंच आणि काही मिनिटाचं असलं तरी अमितला ते हवंहवंसं वाटायचं. रुचिता वहिनी साधारण अमितच्या वयाच्या म्हणजे 35च्या असाव्यात असा अमितचा अंदाज होता. सगळे त्यांना वहिनी बोलत असले तरी त्यांच्या नवऱ्याबद्दल किंवा फॅमिलीबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं. खानावळीच्या जवळपास त्या कुठेतरी राहायच्या आणि सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10:30-11पर्यंत त्या खानावळीतच दिसायच्या. दुपारी विश्रांती घेण्यासाठी त्यांनी किचनच्या माळ्यावर गादीची सोय केली होती. सध्या तरी रुचिता वहिनी सिंगल आहेत हे थोड्याफार गप्पांमधून अमितला समजलं होतं. त्यांचा सावळा रंग, आकर्षक बाधा, डौलदार चालणं, मधाळ बोलणं ह्या सगळ्यांवर अमित कधीच फिदा झाला होता. रुचिता वहिनींच्या फॅमिलीबद्दल एकदा माहिती मिळाली की त्यांना प्रपोज करायचा विचार पण खूप दिवसापासून त्याच्या मनात होता. पण त्यांच्यासमोर हा विषय काढायचं त्याच्यात अजून धाडस झालं नव्हतं. वहिनीच्या हातचं खाऊन त्याची जीभ आणि पोट तर तृप्त होतच होती. त्याशिवाय रात्री त्यांची आठवण काढून त्याचं मनही तृप्त होत होतं. गेल्या 6 महिन्यात रुचिता वहिनींची आकृती डोळ्यासमोर आणून तो रात्र तळमळत होता. गळालाही होता. रात्रीच्या स्वप्नांच्या आणि रुचिता वहिनीबद्दलच्या नको ती आठवण होऊन अमित एक्साईट झाला होता. काउंटरजवळ जाताना त्याच्या छातीतील धडधड वाढल्यासारखी वाटली. आज रुचिता वहिनी जास्तच दमलेल्या दिसत होत्या. पण अमितला बघताच त्या नेहमीप्रमाणे हसत हसत खुर्चीवरून उठल्या आणि पापण्यांची मोहक उघडझाप करत त्यांनी त्याचं स्वागत केले. त्यांच्या ओठावर आज हलकी जांभळ्या शेडची लिपस्टिक लावलेली होती. रोज गुलाबी नाहीतर चॉकलेटी लिपस्टिक वापरणाऱ्या मुली बायकांपेक्षा अमितला रुचिता वहिनींची ही चॉईस खूप आवडायची. काउंटर आणि किचन दोन्हीकडे काम करत असल्यामुळे त्यांनी अंगात किचन अप्रोन चढवला होता आणि केसांचा पोनी करून वर बांधला होता. काळ्या स्लीवलेस ब्लाऊज आणि साडीमध्ये त्या अजूनच आकर्षक दिसत होती. अमितच्या मते रुचिता वहिनींची कपड्यांची चॉईस खूप जबरदस्त होती. खानावळीत त्या साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये दिसायच्या, पण साध्या कपड्यांमध्ये सुद्धा त्यांचं वावरणं कॉन्फिडन्स आणि ग्रेसफुल असायचं. अमितला त्यांचं स्लीवलेस ब्लाऊज वापरणं फार विशेष वाटायचं. आताही त्यांच्या सावळ्या दंडाकडे बघताना त्याच्यामध्ये अपेक्षित हालचाल जाणवू लागली. पण नेहमीप्रमाणे आपले खरे विचार दाबून टाकत तो त्यांच्याशी दुसऱ्याच विषयावर बोलू लागला. आजकाल तुमचं काम खूपच वाढलंय वहिनी. तुम्ही जरा दमल्यासारखं दिसताय. खरं तर तुम्ही थोडे दिवस सुट्टी घ्यायला हवी असं मला वाटतं. त्याच्या सूचनेवर एक दीर्घश्वास सोडत रुचिता वहिनी खाली बसल्या आणि म्हणाल्या, दमले खरी मी, पण सुट्टीचा तर विचारसुद्धा नाही करू शकत. इतकं काम पडलंय ना समोर. आता आजचंच बघा ना, इतका वाईट दिवस होता आज. का हो, काय झालं आज? अमितने खरोखर काळजीने विचारलं. काय झालं नाही ते विचार. सकाळी सफाईदार येणाऱ्या बाईने आज दांडी मारली. मग सेंटर साफ करण्यापासून सगळं मलाच करावं लागलं. दुपारी कॉर्पोरेशनचे लोक उगाच येऊन काहीतरी चौकशी करून गेले. हीच कागद दाखवा, तीच फाईल दाखवा. शेवटी गल्ल्यातले 500 रुपये काढून दिले तेव्हा हसत हसत गेले. हरामखोर. रुचिता वहिनी चिडून बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात हरामखोर, भाडखाऊ वगैरे शब्द सर्रास यायचे. एका बाईच्या तोंडी असे शब्द ऐकायला अमितला सुरुवातीला विचित्र वाटायचं.
पण त्याला आता त्याची सवय झाली होती. उलट त्याला अशीही शंका होती की रुचिता वहिनी ह्यापेक्षा घाण शिव्या देऊ शकतात. आपल्यासमोर थोडे सभ्य शब्द वापरत असतील. अहो, होतं असं कधी कधी, फार मनाला लावून नका घेऊ. तो त्यांना समजवत म्हणाला, हो, हे तर खरं. पुढं अजून बराच काही घडलं दिवसभरात. मला किचनमध्ये मदत करणारी मुलगी आहे ना, ती अस्मिता, नेमकं आजच तिलासुद्धा घरी लवकर जायचं होतं. संध्याकाळी गिऱ्हाईक येण्याच्या अगोदर ती निघून गेली. मग माझी नुसती पळापळ. बाहेर ऑर्डर घ्यायची, आत जाऊन बनवायची, बाहेर येऊन वाढायची, बिलं घ्यायची. काय करू आणि काय नको असं झालं मला. रुचिता वहिनी पटापट सांगत होत्या. ह्यावर उपाय आहे की वहिनी? अमित हसत हसत म्हणाला, मी केव्हापासून तयार आहे तुमच्याकडे काम करायला. तुम्ही म्हणाल तेव्हा जॉब सोडून येतो इकडे. तुम्ही सांगाल ते काम करीन. काउंटर सांभाळीन, ऑर्डर घेईन, सर्विंग करीन, वाटल्यास भांडीसुद्धा घाशीन. फक्त स्वयंपाकातलं मला काही येत नाही, चहा सोडून. हा, पण तुम्ही शिकवणार असाल तर ते पण शिकून घेईन. थँक्यू हं. थोडं हसत रुचिता वहिनी म्हणाल्या, मला माहिती आहे तुम्ही माझ्याबद्दल किती विचार करता ते. मला एवढा महाग माणूस परवडायचा नाही इथं. बरं, ते जाऊ द्या. मी सांगत होते ते अर्धवटच राहिलं. संध्याकाळी जेवायला मुलांचा एक ग्रुप आला होता. तसं 3-4 वेळा आधी पण येऊन गेले आहेत, पण जरा जरा त्यांच्या जास्तच टवळक्या चालू होत्या. मी एकटीच असल्यामुळे वेळ लागत होता, तर सारखे टोमणे मारून मारून हैराण केले होतं मला त्यांनी. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते मी खरं, पण त्यातल्या एका दोघांनी तर कहरच केला. त्यांच्या टेबला शेजारून जाताना चक्क मला हात लावायचा प्रयत्न केला त्यांनी. काय सांगता? अमितने आश्चर्याने आणि रागाने विचारलं. खरंच? आणि आता तुम्हाला मी नुसता हात लावायचा प्रयत्न केला असं सांगते आहे. पण खरं तर त्यांना काय करायचं होतं हे आठवूनसुद्धा अंगावर काटा येतोय. माझ्या मागनं कमरेवर आलेला एकाचा हात धरून असा पिरगळला ना, तेव्हा सगळी मुलं ठिकाणावर आली. पुढच्या 2 मिनिटात बिल चुकत करून पळून गेली. माकडं, बाप रे, आज खूपच त्रास झालेला दिसतो आहे तुम्हाला वहिनी. अमितला त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना झालेल्या त्रासाची कल्पना येत होती. अजून संपलं नाही माझं सांगून, रुचिता वहिनी पुढे म्हणाल्या. आता तुम्ही येण्याआधीच एक वयस्कर काका माझ्याशी वाद घालून गेलेत. काय तर म्हणे इथले सगळे पदार्थ बनवायला रिफाईंड तेल वापरतात का, हे त्यांना किचनमध्ये जाऊन बघायचं होतं. मी त्यांना समजावून सांगत होते, पण ते ऐकतच नव्हते. शेवटी मी पण त्यांना स्पष्ट सांगितले की खायचं असेल तर खा, नाही तर दुसरीकडे जा. नुसता वैताग झालाय आज सकाळपासून. बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आल्याचं अमितच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीमध्ये फारसं काही नवीन नसलं तरी अमित पूर्ण लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होता. आता त्यांना हे सगळं कोणाशी तरी बोलायची गरज वाटत होती आणि सगळ्या गोष्टी शेअर करण्याइतक्या आपण त्यांना जवळचे वाटतो ह्याचा अमितला आनंद वाटत होता. खानावळीमधील शेवटचे गिऱ्हाईक बिल देण्यासाठी काउंटरजवळ आलं तसं तो बाजूला सरकला. बिल देऊन गिऱ्हाईक बाहेर पडताच अमित काउंटरच्या बाजूने आत गेला आणि खुर्चीवर बसलेल्या रुचिता वहिनींभोवती आपले हात टाकत त्यांच्या डोक्यावर हळूहळू थोपटू लागला. रुचिता वहिनींना हे अनपेक्षित होतं. याआधी त्या दोघांनी फक्त एकमेकांचे हातात हात घेण्यापुरता स्पर्श केला होता. आज अमितचा स्पर्श इतक्या जवळून अनुभवताना त्या गोंधळून गेल्या. खुर्चीतून अर्धवट उठत त्या अजूनच त्यांच्या मिठीत शिरल्या. त्यांच्या मिठीत थरथर कापणाऱ्या त्याच्या शरीरावरून आणि थोड्या वेळात खांद्यावर जाणवलेल्या ओल्या स्पर्शावरून त्या हुंदके देत रडत होत्या हे अमितच्या लक्षात आलं. एक हाताने त्यांना घट्ट पकडून ठेवत दुसऱ्या हाताने तो त्यांच्या डोक्यावर हलके हलके थोपटत होता. पहिल्यांदाच त्याच्या इतक्या जवळ गेलेल्या अमितला घामाचा गंध वेडावत होता. त्यांच्या स्पर्शानं त्याचे मन पुन्हा चलबिचल सुरू झाले. मोठ्या मुश्किलीनं आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवून तो त्यांना थोपटत राहिला. थोड्या वेळात रुचिता वहिनींची त्याच्या पाठीवरची पकड ढिली झाल्याचे त्याच्या लक्षात आलं. त्यानेही त्याच्या पाठीवरचा आणि डोक्यावरचा हात बाजूला करत त्यांना सोडून दिलं. पुन्हा अमितला आवडणारी पापण्यांची उघडझाप करत त्यांनी डोळ्यातलं पाणी परत पाठवण्याचा प्रयत्न केला. अमितच्या मिठीतून बाहेर पडत त्या त्याला सॉरी म्हणाल्या आणि काउंटरवरून टिश्यू पेपर घेत त्या डोळे पुसू लागल्या. अशा वेळी नक्की काय म्हणायचं याचा अमितला काहीच अनुभव नव्हता. तरीसुद्धा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं तोंड उघडलं. पण त्याचवेळी रुचिता वहिनींनी आपला हात पुढे करत त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले. त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्या काहीतरी गंभीर विचार करत होत्या. अमितच्या ओठांवर आलेले शब्द हवेतच विरून गेले.
आपल्या ओठांवर रुचिता वहिनींची नाजूक बोटाचा स्पर्श जाणवला तसा तो श्वास घ्यायचा सुद्धा विसरून गेला. शेवटी काहीतरी ठरवल्यासारखी मान हलवून रुचिता वहिनी बाजूला झाल्या. अंगातलं किचन अपुरण काढून त्यांनी खुर्चीवर टाकला. काउंटरला वळसा घालून त्या खानावळीचा दरवाजा जवळ गेल्या. दरवाजाच्या मागे अडकवलेला रॉड काढून त्या बाहेर गेल्या आणि त्यांनी बाहेरचं शटर खाली ओढलं. पुन्हा आत येत त्यांनी दरवाजा लॉक केला, रॉड जागेवर लटकवला आणि बाहेरची लाईट बंद केली. अमितने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 11:05 झाली होती. काउंटरवरून त्याला रुचिता वहिनींची पूर्ण आकृती दिसत होती. स्लीवलेस ब्लाऊज आणि चोपून नेसलेल्या साडीमध्ये त्या खूपच आकर्षक दिसत होत्या. चालताना त्यांची मोहक हालचाल होत होती. आपली नजर त्यांच्या चेहऱ्यावरून खाली घसरू नये म्हणून अमितला खूप प्रयत्न करावे लागत होते. पुन्हा काउंटरजवळ येत रुचिता वहिनींनी आपला हात अमितसमोर धरला. त्यानं त्यांच्या हातात हात देताच त्या त्याला घेऊन किचनच्या दिशेने चालू लागल्या. दिवसभर याच किचनमध्ये 101 पदार्थ बनवले गेले होते, पण आता किचन एकदम साफ चकाचक दिसत होतं. अमित त्याबद्दल काहीतरी बोलणार होता, पण रुचिता वहिनींनी पुन्हा त्याला खुणीने गप्प राहायला सांगितलं. किचनच्या मधोमध एक स्टीलचं टेबल ठेवलं होतं. तेही अर्थात पुसून स्वच्छ केलेलं दिसत होतं. त्या टेबलाला टेकून रुचिता वहिनी ताठ उभ्या राहिल्या. अमितचा हात धरून त्यांनी त्याला समोर आणलं. दोघांची उंची जवळपास समान होती. त्याच्या डोळ्यात डोळे घालत रुचिता वहिनी 2 पावलं पुढे सरकल्या. आता अमितला स्वतःच्या गळ्यावर त्यांचा श्वास जाणवत होता. त्याच्या दोन्ही खांद्यांवरून हात खाली सरकवत त्या हळू आवाजात बोलू लागल्या. आपली ओळख होऊन आता खूप दिवस झाले नाहीत. एक सांगू, तुमचा मनमिळावू स्वभाव, तुमचं लागवी बोलणं मला खूप आवडतं. तुमची माझ्याकडे बघण्याची नजरसुद्धा मला कळते. बाकी लोकांच्या नजरेत दिसणारा वकवलेपणा मला तुमच्या नजरेत दिसला नाही कधी. मला तुमच्या नजरेत दिसली काळजी, माया आणि प्रेम. खरंय ना? अमितला हे सगळं ऐकताना लाजल्यासारखं वाटत होतं. आता तो काही उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याची अवस्था ओळखून त्या पुढे बोलू लागल्या. अमित, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खराब गेलाय. आजच्या सगळ्या वाईट आठवणी विसरून जाण्यासाठी तुम्ही माझी मदत कराल? आपण काय आणि कशी मदत करू शकतो हे लक्षात येण्याआधीच अमितला अनपेक्षित असणारी गोष्ट घडली. रुचिता वहिनीने अचानक त्याला आपल्या अंगावर ओढून घेतलं. बेसावध अमित जवळजवळ रुचिता वहिनींच्या अंगावरच पडणार होता, पण त्या सावध आणि तयारीत होत्या. त्यांनी मागं सरकत त्या स्टीलच्या टेबलाचा आधार घेतला आणि आपल्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आलेल्या अमितला ओठांचा ताबा घेतला. ह्या धक्क्यातून सावरायला अमितला काही सेकंद लागले. सावरल्यावर मात्र त्यानं पण साथ देऊ लागला. तेवढ्यात गालावर एक सणसणीत थप्पड पडली. आवाज त्या बंद किचनमध्ये बराच वेळ घुमत राहिले. नक्की काय झालं हे कळायला अमितला थोडा वेळ लागला. मागच्या किससाठी तर रुचिता वहिनींनंच तर पुढाकार घेतला होता हे त्याला व्यवस्थित आठवत होतं. उलट त्यानंच त्याचा चेहरा दूर करत हळूवार प्रतिसाद दिला होता. मग ती थप्पड कशासाठी होती? उत्तरासाठी त्याला फार वेळ थांबावं लागलं नाही. एक एक शब्द हळूहळू उच्चारत रुचिता वहिनी म्हणाल्या, सॉरी अमित, मला मुद्दाम असं काही करायचं नव्हतं. तुमच्याशी बोलताना मला नेहमीच मोकळं वाटतं. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटतात. खास करून ही माझी इतकी खाजगी गोष्ट आहे, पण तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कुणाशी त्याबद्दल बोलू शकत नाही. माझ्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत. अमित, तुम्हाला ते समजतील अशी मी आशा करते. तुम्ही बिनधास्त मला सांगू शकता वहिनी. रुचिता वहिनींचे दोन्ही हात हातात घेत अमित म्हणाला. ह्या बंदिस्त किचनमधला एकांत, रुचिता वहिनीबद्दल इतके दिवस साचलेलं आकर्षण, त्यांनीच पुढाकार घेऊन सुरू केलेला खेळ, त्या सगळ्यांचा त्याच्या मनावर आणि शरीरावर खूप परिणाम झाला होता. आता मागं सरकणं त्याला शक्य नव्हतं. मागचीच थप्पड विसरून त्याने रुचिता वहिनींना पुन्हा मिठीत घेतले आणि त्यांच्या ओठावर आपले ओठ ठेवले. वहिनी टेबलची उंची कमी असल्यानं त्या सहज वर चढून बसू शकल्या. रुचिता वहिनींनी नक्की काय हवं होतं ते आता अमितच्या चांगल्याच लक्षात आलं होतं. अमित म्हणाला, तुम्हाला म्हणून सांगतो, माझी अगदी मनापासूनची इच्छा होती असं करायची. रुचिता वहिनी म्हणाल्या, बघू दे तरी मला किती दम आहे तुझ्यात. तेवढ्यात तिला टेबलवर आडवे केले आणि आता प्रेम चालू झाले होते आणि किचनमध्ये सगळीकडे तोच आवाज घुमू लागला. आम्ही आता भानावर नव्हतो, एका वेगळ्याच जगात पोहोचलो. या क्षणाचा डोळे बंद करून मनातून आवाज काढून आनंद घेऊ लागलो आणि मग एकदाचे शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आणि मन शांत झाले. दोघेही खूप खुश झाले. आम्ही आता रोज मज्जा करू लागलो होतो.
तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.